नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर पुण्यामध्ये अंजोर या ब्रँडला आपण भेट देतोय. अंजोर डिझायनिंग स्टुडिओ असं या ब्रँडचं नाव आहे. मधुसूदन नावाचा बंगला आहे कर्वेनगर, कुलश्री सोसायटी नंबर 2 मध्ये. इथे तुम्हाला काय बघायला मिळणार आहे तर जानवी नावाची माझी एक मैत्रीण आहे. ती तिचा हा ब्रँड रन करते. 2020 मध्ये ह्याची सुरुवात झालेली आहे आणि महत्वाचं यांच्याकडे हँड पेंटेड कुर्ती मटेरियल, हँड पेंटेड रेडीमेड कुर्तीज आहेत. त्यासोबत मेन्सवेअर मध्ये पण कलेक्शन बघायला मिळेल आणि किड्स वेअर्स मध्ये पण तुम्हाला बरीच व्हरायटी बघायला मिळणार आहे हँड पेंटेड मध्ये. आणि साड्यांचं पण कलेक्शन आहे, पण त्यामध्ये मशीन एम्ब्रॉयडरीच्या साड्या बघायला मिळणार आहेत आणि साधारण स्टार्टिंग रेंज 1000 रुपयांना ऑनवर्ड्स आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आज तिला जाणार आहोत आणि भेटणार आहोत. आता मुद्द्याचं, खरेदीला यायचं असेल तर एक्झॅक्टली कुठे यायचंय तर कर्वेनगर पुणे येथे सध्या मी आहे. एक्झॅक्ट लँडमार्क द्यायचा झाला तर कर्वेनगर मध्ये कुलश्री सोसायटी नंबर 2 किंवा तर रोड नंबर 2 इथे या आणि तिथे आल्यानंतर तुम्ही कोणालाही विचारा मधुसूदन बंगला. इथे बंगल्यातच त्यांचा पूर्ण सेटअप आहे. आणि दुसरा महत्वाचा लँडमार्क द्यायचा झाला तर खूप फेमस लँडमार्क वुड बी माधवबाग. त्यांची कर्वेनगरची जी पुण्याची ब्रांच आहे ते इथेच आहे. सो त्याच्या अगदीच अपोजिट साईडला इझिली तुम्हाला मधुसूदन बंगला बघायला मिळेल. आणि तिसरं महत्वाचं लँडमार्क तर इथे नक्षत्रा केअर आणि रिहॅब सेंटर आहे. इथेच तुम्हाला त्याच्या अगदी अपोजिट साईडच्याच बंगल्यामध्ये मधुसूदन या बंगल्यामध्ये अंजोर ब्रँड बघायला मिळणार आहे पुणे कर्वेनगर येथे. चला कलेक्शन पाहूयात. मंडळी, अंजोर या ब्रँड मध्ये आपण आलेलो आहोत आणि या ब्रँडला जिने सुरुवात केली या ब्रँडची आणि जी रन करते, जी ओन करते, तिला आपण भेटतोय. जान्हवी कुलकर्णी ठकार. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. तुमचंही अंजोर मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. तर एक गोष्ट आमच्यामध्ये खूप कॉमन झालेली आहे की वी बोथ आर कथ्थक डान्सर, सो आय एम सुपर एक्साइटेड टू मीट यू. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे हँड पेंटेड मध्ये बरीच व्हरायटी मिळते असं मी ऐकलं होतं. त्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे काय मिळतं आणि ब्रँडची सुरुवात कशी झाली किंवा कधी झाली? ओके, सो ब्रँडची सुरुवात झाली ऍक्च्युली 2020 मध्ये, सप्टेंबर 2020. सो अंजोर हे आता साधारण 4.25 वर्षाचं बेबी आहे. नाईस. येस. तर अंजोर मध्ये हँड पेंटिंग बरोबरच एम्ब्रॉयडर्ड सुद्धा बऱ्यापैकी कलेक्शन असतं. त्याच्यामध्ये कुर्ती मटेरियल्स असतात, साड्या असतात, मेन्सवेअर, वुमेन्स वेअर, किड्स वेअर, असं आपलं पूर्ण एंटायर कलेक्शन आहे. ग्रेट. तर आपण एक एक व्हरायटी बघूयात आणि प्राइस रेंज सुद्धा जाणून घेऊया. शुअर. येस. चलो लेट्स बिगिन. सो आधी मी दाखवतेय ते पेंटिंगचं कलेक्शन आहे आमचं. सो इथे अंजोरमध्ये जे काही काम केलं जातं ते सगळं फुलांची थीम घेऊन आता आम्ही काम करतोय. सो तुम्ही बघाल तर हा मोगऱ्याचं आम्ही डिझाईन केलेला आहे. 2.5 मीटर कापड आहे आणि साडीपन्हा आहे. रॉ सिल्कचं फॅब्रिक आहे हे. याला अस्तर वगैरे काही लागत नाही. सो इथे गळा येईल तुमचा आणि असा एका साइडनी मोगरा हे फ्रंट साइडचं. व्हेरी नाईस. ओके, सो आपल्याकडे याची प्राइस रेंज काय जाते जे हँड पेंटेड मटेरियल आता आपण बघितलं? येस, हँड पेंटिंगचे मटेरियल आपले चालू होतात साधारण 1000 पासून ते 1450 या रेंज मध्ये आपले हँड पेंटेड मटेरियल्स. बरं, ग्रेट, व्हेरी नाईस. सो हे जे आहे चेरी ब्लॉसम केलेला आहे हा. दिस इज नाईस. ह्याची म्हणजे सध्या हँड पेंटेड आउटफिट्स वापरण्याची एक वेगळी ट्रेंड आहे आणि बऱ्याच जणांची अशी इच्छा असते की आपल्याकडे एक तरी अटायर असावं. आणि ह्याच्यामध्ये हे कुठेही स्क्रीन प्रिंटिंग नाहीये, हे सगळं हाताने केलेलं आहे. आणि आमची 80% डिझाईन्स ही फ्री हँड असतात. म्हणजे डिरेक्टली आम्ही कापडावर हे करतो. अगदीच जर का वाटलं तर आम्ही ट्रेसिंग करतो आणि मग कोटिंग करून त्याच्यावर आम्ही, म्हणजे ऑलमोस्ट सगळं फ्री हँड आहे. फ्री हँड आहे. किती छान, मस्त. हे पुढचं आहे कांचनची फुलं. वा, हे सुंदर आहे. हो. ह्याच्यासोबत ना स्टाईल करण्यासाठी लेगिन्स किंवा प्लाझो पॅन्ट सध्या खूप ट्रेंड करतात, तसे इझिली तुम्ही पेअर करू शकता. हे खूप छान आहे. बरं, जसं आपल्याकडे टॉपचं मटेरियल तसं पॅन्टचं वगैरे पण तुम्ही मटेरियल ठेवता की फक्त आपल्याकडे टॉपचं मटेरियल? फक्त कुर्ती मटेरियल. बेसिकली अंजोर मध्ये तुम्हाला सगळं आर्टिस्टिक मिळणार आहे. ओ नाईस, मस्त. पुढचं जे आपण फुल बघतोय ते आहे संक्रांत वेल. हो, ही आता खूप ठिकाणी तुम्हाला उमललेली बघायला मिळेल. खूपच सुंदर आहे हे पण. आणि हे ऍक्च्युली फील येतंय, ते हँड पेंट केल्याचा ना प्रॉपर फील येतोय. हे आहे पुढचं, लिलीज आहेत ह्या केलेल्या. मस्त. हे डार्क कलर्स वरती जे कलर्स यूज केले गेलेत ना, व्हेरी नाईस. हे आहे डॅफोडिल्स. याला हँड एम्ब्रॉयडरीचा एक टच दिलेला आहे. अरे वा, सेम लाईक यू आर वेअरिंग ना, जे तिने घातलेलं आहे त्या पद्धतीचं. दीज आर अरुम लिलीज. खूप छान आहे हे. एवढी सगळी फुलं, त्यांची नावं पण आज मला कळतायत. हे आपलं गुलमोहर आहे. वा,
हे गिफ्टिंग साठी खूप मस्त आहे, एकदम स्वतःसाठी पण एकदम मस्त ऑप्शन आहे. हे असं गिफ्ट आहे ना की कोणी आपल्याला म्हणजे नाराज नाही हो, करणार. आणि तुम्ही कोणालाही जर आवडेल कोणाला ते. गिफ्ट दिलं की त्यांना 200% आवडणार अशी गोष्ट आहे ही. मस्त. कलर्स खूप सुंदर आहेत. मेन हा सोनचाफा 12 वाह! गंधी पॅटर्न मध्ये. चाफ्याची फुलं जितकी सुगंधित, जितकी सुंदर हो. दिसतात, त्याच पद्धतीचं रेखीव काम आहे हे. व्हेरी नाईस. ज्यांना दामनला डिझाईन आवडतो हम्म. त्यांच्यासाठी हा एक खूप छान पॅटर्न आहे. नेकला आणि खाली दामनला असं हे केलेलं आहे. So अच्छा. तुम्ही ह्याचा वन पीस सुद्धा सहज शिवू शकता. अरे वा, असं हे कापड किती मीटर असेल तरी? हे 2.5 मीटर कापड असतं आणि 5.5 असतो ह्याचा. अरे वा, म्हणजे बऱ्यापैकी मोठा. हो हो. व्हेरी नाईस. आणि आतापर्यंत जे आपण बघितलं ते फक्त गळ्याच्या इथे डिझाईन होते, हे दामनला आहे. दामनला पण आहे आणि बरं. गळ्याला पण आहे. समजा कोणी असं म्हटलं की आम्हाला आमच्या आवडीची फुलं, किंवा तर आम्ही कुठेतरी ती फुलं पाहिली आणि हो. तशी फुलं आम्हाला पेंट करून हवी, तर तसं कस्टमायझेशन आपल्याकडे होतं का? हो, कस्टमायझेशन पेंटिंग मध्ये आम्ही करतो. पेंटिंग मध्ये होऊ हो, शकतं. yes, बर, yes. ओके. व्हॉट नेक्स्ट? मी परत पेंटिंग मधलेच तुम्हाला काही दाखवते आता, कारण Okay. खूप डिझाईन्स आपली पेंटिंग मध्ये आहेत, सो ती मला दाखवायला आवडतील. हे आहे ताम्हणाचं डिझाईन. ताम्हणाची फुलं हे आपल्या महाराष्ट्राचं राज्य फुल आहे ताम्हण. ओ येस. हे आहे पांढरा चाफा आपला. वा, त्याच्यानंतर हा आहे शंकासूर. कसलं भारी अगदी वाटतंय हे. हुबेहूब हो, असं वाटतंय रिअल फुलं आहेत त्याच्यावरती. हे सुद्धा दामनचं डिझाईन आहे. कॉस्मॉस फुलं आता डिसेंबर मध्ये वगैरे खूप आपल्याला फुललेली दिसतात. बरोबर. सो ती केलेली आहे त्याच्यावर. किती छान. Yes. मस्त आहे हे पण. मेन डार्क कलर्स वरती हो, इतके छान एकदम. रंग वापरलेत ना तुम्ही, खूप मधुमालती. छान. जसा तो वेलीचा पॅटर्न बरोबर, जातो हा. तसा अगदी केलेला सो आहे. हे गळ्याच्या इथे बरोबर. डिझाईन करू हो. शकता. ही एवढे रातराणी डिझाईन्स आहेत ना, आहे. असं वाटतं भरपूर दाखवा, मग आम्ही इथे आहोत बघण्यासाठी म्हणून. ही रातराणी आहे केलेली. हा सुद्धा टॉप टू बॉटम असं पेंटिंग केलेलं अच्छा, आहे. हो, ते वेलीसारखं जाणार तसं. वेलीसारखं केलं. मस्त. हा आहे गोकर्ण. आणि कलर ह्याचा मेन Yes. कुर्तीचा कलर किती वेगळा आहे, म्हणजे एकदम वेगळा असे आहे. मिळत हो, नाहीत. तुम्ही बघाल तर गोकर्णाची शेंग सुद्धा आम्ही करतो. इतकं डिटेल्ड काम केलं जातं. नाईस. जरबेराज. ओहो. सनफ्लावर थोडंसं बोल्ड फूल आहे, सो त्याला आम्ही हँड एम्ब्रॉयडरी बरोबर थोडा आर्टिस्टिक लुक दिलेला आहे. मस्त. आणि हे सिक्वेन्स पण सगळे Sequenced शिवलेले आहेत ना, हो, दे आर हो. वीव्ड प्रॉपरली. Yes. मस्त. मोरपीस. ओहो, त्याला सही. सुद्धा आम्ही हँड एम्ब्रॉयडरीचा टच दिलेला आहे आणि तुम्ही बघाल तर इतकं डिटेल्ड त्याचं काम केलेलं आहे. ऍक्च्युली असं वाटतं रिअल मोरपीसच छापलंय डायरेक्ट. मस्त दिसतं ते. दीज आर ऑर्किड्स. वा, आणि प्रत्येक याची प्राइस रेंज वेगवेगळी असेल ना? प्रत्येक फुलाची प्राइस रेंज वेगळी आहे. 1000 ते 1400-1500च्या रेंज पर्यंत आपली असतात. बरं. सुरंगी आता सगळीकडे कोकणात सुरंगी यायला सुरुवात होईल. छान आहे हे पण. आणि हे ऍक्च्युली जे प्रॉपर हो, ट्री वरती फांदी, असतं, हो, फांदी हो. ती व्यवस्थित दिसतीये. जसं डान्स बद्दलचं प्रेम, हो, वाव. नृत्याबद्दलचं असं तबला, पेटी अशी वेगळी सुद्धा आपल्याकडे मटेरियल्स सो आहेत. जे म्युझिक लवर आहेत त्यांना हे Exactly. दिलं जाऊ शकतं हो. गिफ्ट म्हणून. ही रेन लिली आहे. वा, सो मगाशी जसं तिने सांगितलं की गळ्याच्या भोवती ऑलरेडी त्यांनी काम केलेलं आहे. सो तुम्ही स्टिच करताना तुम्हाला लिबर्टी मिळते. तुम्ही वेगळ्या स्टाईल Right. स्टिचिंग करू शकता. ही काटेकोरांटी आहे केलेली. वा, हा कलर, कुर्त्याचा कलर आणि त्याच्यावरची फुलं, हो. हे जे कॉम्बिनेशन वाटतंय ना, दिस इज सुपर क्लास. आणि आता सगळीकडे उमलेल तो बहावा. वा, दिस इज नाईस. आणि हे कापड काय असणार आहे? हे स्लब रॉ सिल्क आहे. ह्याला लाइनिंग लागत नाही बेसिकली. ओके. हे उन्हाळ्यात तर परफेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे बऱ्याच जणांचं असं असतं ना की हो. उन्हाळ्यामध्ये आम्हाला लाइनिंग वाला आउटफिट आणि घालायचं लाईट नाहीये. वेट फॅब्रिक. राईट. मस्त. हे झाले हँड पेंटेड मध्ये. अजून काही वेगळे आपल्याला फुलांव्यतिरिक्त काही वेगळे पेंटिंग तुम्ही करता का? फुलांव्यतिरिक्त आम्ही वाद्यांचं पेंटिंग करतो. बरं, तेही त्याचंही. करायला आवडतं. तेही बघूयात. त्याच्यातलं एक आता दाखवलं ते तसंच. हो. नाईस, मस्त. अजून काय वेगळं आहे आपल्याकडे? एम्ब्रॉयडरीचे मटेरियल्स आता आपण बघूयात. ओके. सो आपण आता एम्ब्रॉयडरीचे मटेरियल्स बघतोय. आणि हे हँड एम्ब्रॉयडरी आहे की मशीन एम्ब्रॉयडरी? नाही, ही मशीन एम्ब्रॉयडरी आहे. सो अंजोरमध्ये आम्ही एम्ब्रॉयडरी आणि पेंटिंग दोन्ही सेक्शन्सला नावं दिलेली आहेत. सो एम्ब्रॉयडरी कम्स अंडर यंत्र कौमुदी. यंत्र म्हणजे मशीन आणि कौमुदी म्हणजे चांदणं. सो मला ही सगळी डिझाईन्स माझी चांदणं वाटतात, म्हणून मी याला यंत्र कौमुदी असं नाव दिलेलं आहे. आणि पुष्प कुंचला हे सगळं पेंटिंग मध्ये येतं. पुष्प म्हणजे फुलं आणि कुंचला म्हणजे ब्रश.
सो पेंटिंगनी ब्रशनी चितारलेली फुलं. बापरे, किती थॉटफुल आहे हे सगळं. म्हणजे कमाल आहे. व्हेरी नाईस. एकदम आर्टिस्टिक व्यक्तीला आज भेटतीये मी. वाइब्स कमाल आहेत हे. ओके, सो हे हँड एम्ब्रॉयडरी, मशीन एम्ब्रॉयडरी. ओके, सो इथे तुम्ही वाद्य बघू शकाल. प्राजक्त आहे. सो वाद्यांवर प्राजक्ताची फुलांचा वर्षाव होतोय अशी थीम आहे. सो प्राजक्ताला स्वर्गातलं फुल म्हणतात आणि वाद्यांना आपण तसंच दैवी समजतो. बरोबर. तशी कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. खूप छान आहे. आणि ह्या त्याच्या स्लीव्ज आहेत. अरे वा, स्लीव्ज वरती पण हे येणार. व्हेरी नाईस. ह्याची काय रेंज जाते, प्राइस रेंज? मशीन एम्ब्रॉयडरी साधारण 850 ते 950. ओके. आणि हे पण सेम मटेरियल आहे, फॅब्रिक? सेम मटेरियल आहे. ओके. पुढचं कथकचे बोल आणि घुंगरू केलेले आहेत ह्याच्यामध्ये. घुंगरू पण हुबेहूब वाटतात. हे आहे स्नोफ्लेक्स. अरे वा. साधारण बर्फाच्या प्रदेशामध्ये फुलं बघायला मिळतात आणि त्याच्या स्लीव्ज आहेत केलेल्या. मस्त. मंडळी, हे सगळे मटेरियल्स आहेत. बरं, आता माझा महत्वाचा प्रश्न असेल की मटेरियल एवढं छान घेणार पण स्टिचिंग आपण करून देतो का? आपल्याकडे अवेलेबल आहे तसं काही? अनफॉर्च्युनेटली अंजोरमध्ये स्टिचिंग पहिल्यापासून नाहीये. याचं कारण असं की स्टिचिंग आलं की थोडासा माझा आर्टिस्टिक व्ह्यू कमी होईल का असं मला पहिल्यापासून वाटायचं. सो अंजोरचा मेन फोकस हा आर्टिस्टिक काम करणं ह्याच्याकडे आहे. ओके, तर तुम्हाला इथून खरेदी करून तुम्हाला स्टिचिंग करावी लागेल. बट तुम्हाला इथे बरेच ऑप्शन्स मिळणार आहेत. आता आम्ही व्हिडिओचं टायमिंग खूप कमी असल्या कारणाने आम्ही तुम्हाला लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. हे बकुळीचं आहे. सगळ्याला स्लीव्हजला एम्ब्रॉयडरी तुम्हाला बघायला मिळेल. ओके, हे खूप छान आहे. येस. आणि मेन कॉन्ट्रास्ट लेगिन्स किंवा व्हाईट लेगिन्स इझिली त्याच्यावर जाऊ शकते. ही निशिगंधाची फुलं आहेत आणि ह्यालाही स्लीव्हजला खूप छान एम्ब्रॉयडरी तुम्हाला बघायला मिळेल. वाव. आणि हे सगळे डिझाईन्स तुमचे आहेत? हो. इन हाऊस डिझाईन? इन हाऊस डिझाईन. वाव. ही जाईची फुलं जशी तुम्हाला झाडावर बघायला मिळेल तशीच इथे बघायला मिळेल. वा. आणि ह्याला जे हलकं बॉर्डर देण्यात आलंय ना, पिंक वगैरे, ते बघा, ते किती क्लास दिसते. एकदम बारीक काम आहे, मशीन असून सुद्धा. त्याच्यानंतर ही जुईची फुलं आहेत केलेली. वा. ह्याच्यावरती पण पानांवरती तुम्ही जर बघितलं तर ते प्रॉपर जे ग्रीन, डार्क ग्रीनचं यूज करण्यात आलाय ना थ्रेडचा. ही तगरीची फुलं आहेत. वा. असं मला वाटतंय फुलांचा असा सडा पडतोय एक एक करून. इतकं छान आहे. उंचाची फुलं आहेत केलेली. वा. अगेन सी, ह्याच्यामध्ये गोल्डन जरीचं काम, त्याचसोबत पानांवरती जे प्रॉपर काम आहे, डार्क वरती एम्ब्रॉयडरी मध्ये सुद्धा हे जे दांडे त्याचे उंच असतात ते केलेले आहेत. खूप छान. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आता आम्ही खूप डिझाईन्स ऍड करतोय. त्याचं सगळ्याचं काम चालू आहे. सो आमच्या इन हाऊस एक्झिबिशन मध्ये ती सगळी डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील. सो इन हाऊस एक्झिबिशन आपलं कधी असणार आहे? ओके, इन हाऊस एक्झिबिशन आपलं 14, 15, 16 मार्चला असणार आहे. आपल्या स्टुडिओमध्येच, अंजोरमध्येच आपलं हे एक्झिबिशन असणार आहे. मस्त. म्हणजे जिथे आपण आता सध्या उभे आहोत तिथे हा एक्झिबिशन असणार आहे. तर मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला ऍड्रेस सांगितलंच होतं, व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी सांगणार आहे. तर नक्की ऍड्रेस सेव्ह करून ठेवा आणि नक्की इथे या एक्झिबिशनच्या डेज मध्ये या. एक्झिबिशनची तारीख असणार आहे 14, 15, 16 मार्च 2025. हे नोट डाऊन करून घ्या. पुढचं आपण बघतोय आपलं मोस्ट फेवरेट डिझाईन, प्राजक्ताची फुलं. प्राजक्ताची फुलं किती एकदम उठावदार दिसतात, ठसठशीत आहेत व्यवस्थित. आणि ही अबोलीची फुलं आहे. अरे किती गोड. खूपच छान आहे. येस. आणि कलर्स मला खूप आवडलेत. मेन म्हणजे सगळे कलर्स समर साठी गुड टू गो ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर ही सदाफुलीची फुलं आहेत केलेली. अरे वा. त्याच्यामध्ये आम्ही 2 रंग करतो. हा जसा पिंक कलर आहे तसाच हा आम्ही लव्हेंडर कलर सुद्धा त्याच्यामध्ये करतो. अरे वा, किती सुंदर वाटतंय. येस. म्हणजे असं वाटतंय बघतच राहावं. जितके डिझाईन्स आहेत तेवढे सगळे दाखवा. एवढे सुंदर कलर्स आणि एवढे सुंदर डिझाईन्स आहेत. व्हेरी नाईस. मस्त. सो हे जे मागे लावलेलं होतं त्याच्यापैकीच आम्ही कलेक्शन तुम्हाला दाखवलं. बट हे सगळं होतं मटेरियल मध्ये. सो स्टार्टला तू म्हणालीस की आपल्याकडे मेन्सवेअर आहे, किड्सवेअर पण आहे, रेडीमेड पण आहे, साड्या पण आहेत आपल्या. हा, मग मला त्याचंही कलेक्शन बघायला आवडेल. आता आपण नेक्स्ट कोणतं कलेक्शन पाहतोय? आता आपण साड्यांचं कलेक्शन बघूयात, एम्ब्रॉयडरीच्या म्हणजे यंत्रकौमुदी साड्या. बर, ग्रेट. सो पहिली साडी आपण जी बघतोय ती आहे जुईची साडी. हे साडीचं अंग आहे पूर्ण. ओ, प्रिटी. येस. आणि हा साडीचा पदर आहे. किती सुंदर आणि रेखीव आहे. म्हणजे आर्टिस्टिक साडी आहे प्रॉपर. या साडीमध्ये रनिंग ब्लाउज पीस पण असतो आणि आम्ही एक कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस पण देतो 1 मीटरचा. ओके. एखादा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस हे बघू शकतो का? डेफिनेटली. ही प्राजक्ताची साडी आहे.
ह्या साडीचं जे फॅब्रिक आहे ते आहे साऊथ कॉटन सिल्क. सो तुम्ही ही अगदी साडी घरी पण वॉश करू शकता. ओके. खूप ड्युरेबल साडी आहे ही, वर्षानुवर्ष टिकेल अशी साडी आहे. मस्त. हा पदर आहे साडीचा आणि हे पूर्ण साडीचं अंग असं आहे. किती छान. सो कम्प्लीट साडीवरती अशी छोटे छोटे बुट्टी आहेत एम्ब्रॉयडरी केलेले, पण काठ मात्र नसल्यामुळे त्यांनी काठाला पण फुलांची अशी सुंदर डिझाईन केलेली आहे. खूप छान दिसतंय हे. सो ह्या साडी बरोबर आम्ही 2 ऑप्शन्स देतो तुम्हाला, एक व्हाईट आणि एक ऑरेंज. सो यू कॅन चूज बिटवीन दीज टू ॲज अ ब्लाउज पीस. मस्त. आणि कितीपर्यंत जाते कम्प्लीट साडी आणि ब्लाउज पीस घ्यायचं झालं तर? 2900. 2900. अरे वा. दिस इज कॉम्प्लिमेंटरी. ह्याच्यामध्ये काही हे नाही, तुम्ही नाही घेतलात तरी साडीची प्राइस 30 राहणार आहे. ओ, म्हणजे ब्लाउज हा कॉम्प्लिमेंटरी असणार आहे साडीसोबत. कसलं भारी. मस्त. सो ह्या साडी बरोबर, जुईच्या साडी बरोबर आम्ही ग्रीन ब्लाउज पीस हा देतो. सो तो छान पानांच्या मॅच होतो. अरे वा. हे तर म्हणजे वन स्टॉप सोल्युशन झालं की साडी तर आहे चांगली, पण ब्लाउज पण. मस्त. पुढची आपण साडी बघतोय ती आहे बकुळीची. हे उन्हाळ्यासाठी परफेक्ट ऑप्शन असू शकतं, जे कॉर्पोरेट गोईंग आहेत किंवा छोटे मोठे फंक्शन्स असतात तर त्यावेळेला नेसण्यासाठी म्हणून अशा साड्या घेऊ शकता, जे उन्हाळ्यासाठी खास यूज केल्या जाऊ शकतात. हा पदर आहे साडीचा आणि पूर्ण साडी ही आत अशी आहे. आणि हे सगळे हँड मशीन एम्ब्रॉयडरीच्या ज्या साड्या आहेत त्याची रेंज इज द सेम? हो, 2900 ते 3000 याच रेंज मध्ये या साड्या आहेत. ओके. अगेन गिफ्टिंग साठी मस्त आहे. पाडवा किंवा तर रक्षाबंधन किंवा अजून काही फेस्टिवल्स असतात तेव्हा देण्यासाठी, किंवा कोणत्या मैत्रिणीचा बर्थडे आहे एक्झॅक्टली तर मग ते किटी पार्टी वगैरे करतात ना, त्या मैत्रिणी सगळ्या मिळून मस्त कॉन्ट्री काढून पण गिफ्ट देऊ शकतात. आणि लक्षात राहण्यासारखं गिफ्ट आहे खरंच. हो. हा पदर आहे सदाफुलीच्या साडीचा, ही एक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच हा जशी पिंक कलरची साडी आहे तशीच ही लव्हेंडर फुलांची साडी आहे. म्हणजे सदाफुलीचेच फुलं, फक्त 2 रंगाच्या सदाफुली केलेल्या आहेत, एक पिंक आणि एक लव्हेंडर. पण हे मला सांगायला आवडेल की जे डिटेलिंग आहे ना, फुलं आणि सोबत कळ्या, हे जे डिटेलिंग आहे ना, दॅट इज सुपर्ब. क्लास साड्या आहेत ह्या. ही आहे अबोलीची साडी. पदर एकदम फुलांचा तो सडा पडल्यासारखा आहे. सुंदर. कलर्सही खूप सुंदर आहेत. आत्ताच आपण एक 3-4 कलर्स पाहिले, त्यावर एक अंदाज आपण बांधू शकतो की यांच्याकडे कलर रेंज किती असेल. बरं, आता मला सांग जान्हवी, इथे रेडीमेड मधलं कलेक्शन दिसतंय, तर आपल्याकडे लहान मुलांचे आहेत, लेडीज साठी आहेत आणि मेन्स वेअर पण आहे. पण लहान मुलांमध्ये साइजेस काय काय असतात? लहान मुलांमध्ये आपल्याकडे साधारण 6 महिने ते 6 वर्षापर्यंतचे साइजेस असतात, म्हणजे 14 ते 28. ओके. आणि जे महिलांसाठी किंवा मुलींसाठीचे कुर्ते आहेत तर इथे लॉंग दिसत आहेत, तर मग लॉंग पण आहे, शॉर्ट आहेत की कसं काय? दोन्ही असतात आपल्याकडे. कुर्ते असतात, शॉर्ट टॉप्स असतात, वन पीसेस असतात, तिन्हीचं कलेक्शन असतं. आणि साइजेस म्हणाल तर ते एस पासून XXL पर्यंत असतात. वा. आणि मेन्स साठीच्या आउटफिट्स मध्ये साईज काय असतात? मेन्स साठीचे आपल्याकडे आता कुर्ते आहेत, जास्त शॉर्ट कुर्ते नाहीयेत. ते साधारण 38 पासून 46 पर्यंत असतात. मस्त. चला, साईज रेंज तर कळाली. आता आपण प्रोडक्ट्सही बघून घेऊयात. काय पाहतोय आपण सगळ्यात आधी? मी आधी तुम्हाला शॉर्ट टॉप्स दाखवते. हे खास आम्ही सगळे बनवलेले आहेत आपल्या इन हाऊस एक्झिबिशन साठी. फक्त सगळं प्रॉडक्ट हँडमेड असल्यामुळे प्रोडक्शन खूप प्रमाणात आमचं होत नाही. आम्ही लिमिटेड प्रमाणातच प्रोडक्शन बनवतो. सो ते मी तुम्हाला दाखवते. सो हा एक पहिला आहे, प्युअर कॉटन फॅब्रिक आहे, सेल्फ विविंग आहे त्याला, आणि ही छान अशी हँड एम्ब्रॉयडरी केलेली आहे. सुंदर. व्हेरी नाईस. आणि यांची कॉस्ट कशी जाते? शॉर्ट टॉप्स आपले साधारण 999 पासून सुरू होतात ते 1200 पर्यंत असतात. ओ, व्हेरी नाईस. फॅब्रिक खूप छान आहे. त्याच्यामध्येच हा दुसरा पॅटर्न आता आपण केलेला आहे. हे सगळे सॅम्पल्स आहेत. अजून ह्याचं काम चालू आहे आमचं. मी तुम्हाला दाखवण्यासाठी आज सॅम्पल एक रेडी करून ठेवलंय, करून फिनिशिंग करून रेडी केलेलं आहे. इथे छान अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि ह्या लाईन्सचा पण छान वापर केलेला आहे, उभ्या आणि आडव्या. मस्त. हे सगळं फॅब्रिक मध्येच विविंग केलेलं आहे. खूप छान. आणि ऍक्च्युअल मध्ये हे उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे, गरम अजिबात होणार नाही. प्रिटी वाटतंय. सो आता आपण बघणार आहोत, आता पाहिले ते सुमन धागा कलेक्शन मधले आपले शॉर्ट टॉप होते, हे आपले पुष्पकुंचला मधले आहेत. सो हा असा टी शर्ट पॅटर्न आहे. अरे, याच्यावर पक्षी केलेला आहे आपण छान, आणि फळ असा हा पॅटर्न आहे. पण आणि अगेन प्युअर कॉटन फॅब्रिक आहे. व्हेरी नाईस. फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे आणि आय थिंक हे कोणालाही सुंदर दिसेल, नो डाऊट. वेकेशनला वगैरे जात असाल फिरायला तर काहीतरी वेगळं हवं तर असं काहीतरी नक्की घेऊन जा. एक्झॅक्टली. नेक्स्ट आपण बघतोय
तो ही शॉर्ट टॉप आहे. वा, याचे स्लीव्स मला खूप आवडले. स्लीव्स खूप मस्त वाटतायत आणि त्याला पिंटक्स दिलेले आहेत, हँड एम्ब्रॉयडरी विथ हँड पेंटिंग असा हा पूर्ण. प्रिटी आहे ना हे. सो हे समोरून असं दिसेल आणि मागून हे असं असणार आहे प्लेन. तरी हे खूप क्लास आहे. जीन्स वरती वगैरे कॅरी करायला खूप सुंदर आहे. येस. नेक्स्ट आपण जो बघतोय तो आहे मॅग्नोलियाचा शॉर्ट टॉप. सो इथे तुम्ही बघाल तर इथे आम्ही हँड एम्ब्रॉयडरी केलेली आहे, बारीक बीड्स लावलेले आहेत त्याला. फिनिशिंग खूप छान आहे. येस. आणि इथे आणि गळ्याला असं पेंटिंग केलेलं आहे. हे अगेन कॉटन मधलं, प्युअर कॉटन मधलं. व्हेरी नाईस. ऍक्च्युली याचा फील सॉफ्ट आहे. खूप छान कापड याच्यासाठी आहे की हे मिल मध्ये बनलेलं कापड आहे, एक्सपोर्ट क्वालिटी कॉटन आहे. ओ, प्रिटी. आणि प्रत्येकाचे स्लीव्स एवढेच असणार आहेत की कसं काय, की आपण स्लीवलेसही ठेवतो? स्लीवलेस आता थोडेसे कमी केलेले आहेत आम्ही पॅटर्न करताना. आता मेगा स्लीव्स आणि 3/4 किंवा एल्बो स्लीव्स आता आम्ही जास्त केलेले. बरं, ओके. त्याच डिझाईन मध्ये मॅग्नोलिया मध्येच हा एक पुढचा पॅटर्न आहे. अरे वा. सध्या ऑफिस स्लीव्स ची खूप छान फॅशन आहे. हो, त्या दृष्टीने सगळ्या स्लीव्स केलेल्या आहेत. आणि अगेन हे सगळं हँड पेंटिंग, हे फॅब्रिक पेंटिंग. हे तुम्ही इथे आलात ना की तुम्हाला टच केल्यानंतर फील येईल त्याचा. कलेक्शन इतकं सुंदर आहे, इतके वेगवेगळे डिझाईन्स आहेत. वा, इवन दिस इज प्रिटी. सो स्लीव्स वरती पण म्हणजे डिटेलिंग बघा किती आहे. सो हे बघा, हे स्लीव्स वरती पण त्यांनी अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. फ्रंटला ज्या पद्धतीचं आहे आणि वी नेक आहे. तर प्रत्येक टॉप आम्ही हा वेगळ्या पॅटर्नने शिवलेला आहे. बरोबर, हो. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये युनिकनेस काहीतरी आहे. जसं इथे आम्ही ओव्हरलॅपिंग स्लीव्स दिले, नेक पॅटर्न दिलेला आहे. सो प्रत्येकामध्ये काहीतरी युनिकनेस आहे. खूप छान. त्याच्यातलाच हा एक रंग आहे, व्हाईट केलेला. आता उन्हाळा. अरे वा, उन्हाळ्यासाठी तर खूप लोक हे प्रेफर करतात. खूप मस्त. आणि महत्वाचं की व्हाईट आहे पण तरी ते ट्रान्सपरंट नाहीये. द रिझन इज की त्याच्या आतमध्ये अस्तर देण्यात आलंय. बऱ्याचदा असं असतं की व्हाईट आहे पण उन्हाळ्यामध्ये आम्ही अनकम्फर्टेबल होतो ट्रान्सपरंट असेल तर. बट हे ट्रान्सपरंट नाहीये आणि हे ऍक्च्युअली मस्त आहे. उन्हाळ्यासाठी राईट ऑप्शन आहे हे. नेक्स्ट आपण बघतोय डेझीचा पॅटर्न. हा सुद्धा टी शर्ट टाइप स्लीव्स गेल्यात त्याच्या. अरे वा, सिंपल असा गळ्याला. मस्त. हे त्या लेडीज ना खूप छान आहे ज्यांना जीन्स वरती टॉप घालायला आवडतं पण टी शर्ट टाइप नाही आवडत. त्यांना काहीतरी लूज आणि छान आवडतं. मस्त. हे आम्ही फटाफट तुम्हाला ह्यासाठी कलेक्शन दाखवतोय बिकॉज बरीच व्हरायटी आहे. किड्स वेअर आपल्याला कव्हर करायचंय, मेन्स वेअर कव्हर करायचंय. सो तुम्ही एक्झिबिशनला या किंवा तर त्यांच्या स्टोअरला युजली भेट द्या जेणेकरून तुम्हाला सगळी व्हरायटी पाहता येईल. आपला वन कॉलर पॅटर्न आहे केलेला. आमचा खूप हिट झाला होता पॅटर्न. सो ह्याच्यामध्ये आम्ही गोकर्ण आत्ता केलेला आहे. सो खालनं आणि कॉलरला असा हा वेल केलेला आहे. मस्त. आणि त्याच्या स्लीव्स आहेत. सही. ह्या सगळ्यांची प्राइस रेंज कशी जाते शॉर्ट टॉप मध्ये? 999 to 1200. बर, ओके. जसं पॅटर्न, जसं फुलं त्या पद्धतीने प्राइस रेंज बदलणार. कामाला वेळ कसा लागतोय, डिटेलिंग त्याचं कसं आहे त्याच्यावर प्राइसेस आहेत. ओके. हा त्याच्यातलाच एक रंग आहे केलेला. खूप छान. आणि महत्वाचं ह्याच्या स्लीव्स वरती फुलं करण्यात आलेली आहे. सो हे तुमच्या स्लीव्स वर दिसेल तुम्हाला. दिस इज सुपर प्रिटी. मस्त वाटतंय. आणि कॉलर वरती पण ना ज्या पद्धतीचं फिनिशिंग करण्यात आलंय ना, मस्त वाटतंय. हे ऍक्च्युली घातल्यानंतर खूप छान दिसेल. डेनिम वरती कॅरी करायला मस्त आहे. आणि कॉटन असल्यामुळे तर मला असं वाटतं की फक्त मुंबई पुणे नाही तर संपूर्ण भारतात 12ही महिने उन्हाळा असल्यासारखं आहे. त्यामुळे हे तुम्ही कुठेही फिरायला गेलात तरी युज करू शकता. अगेन प्युअर कॉटन. आणि हा एक वेगळा पॅटर्न आणि स्लीव्हचं पण पॅटर्न वेगळं आहे ह्याचं. सो हे स्लीव्हचं पण तुम्हाला वेगळं पॅटर्न बघायला मिळेल. छान. मधुमालती आहे केलेली शॉर्ट टॉप वर. अगेन हँड एम्ब्रॉयडरीचं डिटेलिंग आहे, पिंटक्स आहेत. खूप छान. हे सगळे कलर्स आणि हे सगळे डिझाईन्स आम्ही डेमोसाठी दाखवतोय. बट ऑफकोर्स तुम्ही इथे आला तर तुम्हाला अजून बरीच व्हरायटी बघता येणार आहे. फॉरगेट मी नॉट फुलं आहेत ही केलेली. वा, ऍक्च्युली एवढी फुलांची नावं मी पर्सनली सांगू मला माहित नव्हती. ते आज मला कळतात की एवढी फुलांची नावं असतात म्हणून. म्हणजे फुल प्रेमी असतील त्यांना माहित असतील. पण आपण युजली हे फ्लावर्स ना बघतो पण आपल्याला त्याचं नाव लवकर लक्षात येत नाही. सो हे होते सगळे शॉर्ट टॉप्स दाखवलेले. आता मी लॉंग टॉप दाखवते किंवा वन पीस असे आपण कलेक्शन बघतोय. बरं. सो हा एक ऑम्ब्रे मध्ये केलेला ड्रेस आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर छान पक्षी केलेले आहेत. वा. सो दिस इज वन पीस. आणि हा हे डाईड कापड नाहीये, हे असंच वीव्ड कापड आहे. सो मुळातच ह्याचं विविंग असं ऑम्ब्रे मध्ये केलेलं आहे.
बरं. आणि काय रेंज मध्ये जातात हे लॉंग वाले? लॉंग साधारण 1350 पासून आपले 2000च्या रेंज पर्यंत असतात. वा, आणि लेंथ बघा किती छान आहे. हे वन पीस म्हणून किंवा तर कुर्ती म्हणूनही युज केलं जाऊ येस. शकतं. लेंथ खूप छान आहे. दिस इज द नेक्स्ट वन. हा सुद्धा ड्रेसच आहे. डेझीज आहे त्याच्यावर केलेल्या. वा, सो हे सगळं जे कलेक्शन आहे ते कुर्ती कम वन पीस असं आहे? नाही, कुर्ते सुद्धा आहेत आपले. बर, कट ज्याला असतो तसे सुद्धा बरोबर. कुर्ते आहेत. खूप छान. मस्त मस्त कलर ऑप्शन्स, सुंदर सुंदर फुलं. हा एक कुर्ता आहे, अगेन डेझीचाच. वा, सो अगेन प्रत्येक कुर्तीचं डिटेलिंग बघा. गळ्याच्या इथे कटवर्क आहे प्रॉपर आणि त्याचसोबत स्लीव्हजला पण आहे. त्यामुळे प्रत्येक कुर्तीचा प्रत्येक, आता ही प्रॉपर कुर्ती आहे म्हणजे ज्याला आपण कट असते तशा पद्धतीची प्रॉपर कुर्ती आहे. So, प्रत्येक आउटफिटला डिटेलिंग बघा किती छान Yes. करण्यात आली आहे. मस्त. हे आता आपण बघतोय ते आहे बोगनवेलीचा पॅटर्न. नाईस. सो ह्याच्यामध्ये अगेन तुम्ही इथे बघाल तर गळ्याला आपण पिंटक्स टाकलेले आहेत आणि इथे सगळं कडदाण्याचं काम केलेलं आहे. छान वाटतंय हे हे. पेंटिंग. कलर्सच इतके सुंदर आहेत आणि फॅब्रिक हे सगळं तुमच्या हो. इथे मॅन्युफॅक्चर होतं म्हणजे हो. हे जे तुम्ही करताय हे? एव्हरीथिंग. वाव. पुढचा आपण पॅटर्न बघतोय. हे अगदीच असं मनाचं फूल आपण असं म्हणू शकतो केलेलं आहे. किती छान वाटतंय पण हे. आणि अगेन वी नेक आहे. हे ओपन होतात की नाही दिस इज नाही फॉर दिस डिझायनिंग? इज स्टिच्ड. अच्छा, ओके. अगेन हे वन पीस सारखं युज केलं जाऊ शकतं. ला मागे बेल्ट दिलेला आहे आपण. ओ येस. सो हे बघा, हे इथे असं मागे तुम्हाला बेल्ट दिलेलं आहे. सो तुम्ही फ्रॉक टाईपने युज करू शकता. हे कलर खूप गोड आहे. हो, पिस्ता, व्हेरी पिस्ता. नाईस. हा सुद्धा आपला वन पीस आहे. अरे वा. येस. सो ह्याला इथे आपण असा फ्लेअर दिलेला आहे. सो ओ समोर, साईज येस, व्हेरी नाईस. खूपच छान. ह्याच्यामध्ये साईजेस काय काय असतात आपल्याकडे? एस पासून XXL पर्यंत. वाव. ह्याच्याच मध्ये हा एक रंग सुद्धा केलेला आहे. जसा येलो आहे हा. तसाच सेम हा ब्लू आहे केलेला. वा, हा बघा किती सुंदर वाटतोय. आणि ह्याला ना पर्ल लावून प्रॉपर डिटेलिंग करण्यात आली स्लीव्ह वर. हो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यांनी युटिलाइज व्यवस्थित केलंय. हे बघा, खूप छान. हा सोनचाफा आहे केलेला. थोडासा आर्टिस्ट पद्धतीने पेंट केलेला आहे. अरे वा, आणि त्याला असे छान बाराबंदी स्टाईल करून त्याला इथे असे घुंगरू लावलेत आम्ही. किती छान वाटतंय आणि हे. इथे स्टिच लाईन्स देऊन इथे सगळं बीड वर्क केलेलं आहे. डिटेलिंग छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ते खूप हो. सुंदर आहेत. म्हणजे त्यामुळे त्या कुर्तीचा किंवा त्या वन पीसचा लुक खूप छान येतोय. कलर बघा किती मस्त वाटतोय हा. प्रिटी. आता आपण मुलांचं बघणार आहोत, right? मुलांचं बघणार. ओके. येस. सो मेन्स वेअर कलेक्शन पाहतोय हे आपण. पहिलं जे दाखवते ते आहे जुईच्या फुलांचा कुर्ता केलेला आहे आपण. कुर्ता पट्टी केलेली आहे आणि तेच नेकला सुद्धा आपण एम्ब्रॉयडरीचं पट्टी लावलेली आहे. ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय जाते? 1350 ते 1700 या रेंज मध्ये आपले कुर्ते असतात. बर, मस्त ना. आणि हे ऍक्च्युली पाडव्याला वगैरे घालण्यासाठी मस्त आहे. खूप छान आहे हे. गिफ्ट नवऱ्याला काय द्यायचं असेल अगदी. तर मग मस्त ऑप्शन असू शकतोय. हा एक हँड पेंटेड आहे कुर्ता. ओ येस. सो हे बघा, Yes. त्याला सिम्पल डिटेलिंग कशी देण्यात आली आहे. खूपच सुंदर वाटतंय हे. दिस इज प्रिटी. हा कुर्ता आपण बघतोय प्राजक्ताचा. हाही एम्ब्रॉयडर्ड कुर्ता आहे. अरे वा. सो अगेन हे बघा, अगदी सिम्पल सोबत डिटेलिंग आहे. जास्त हेवी वर्क नाहीये. त्यामुळे हे कॅरी करताना आणि खूप छान खूप दिसू शकतो. डिसेंट दिसतं आणि मिनिमलिस्टिक असल्यामुळे त्याच्यातला तो आर्टिस्टिक जो हे आहे तो छान बाहेर पडतो मस्त. त्याच्यात. मगाशी जी प्राजक्ताच्या फुलांची साडी पाहिली त्या रंगाचा जर मिळाला हो, अगदी. तर मग ट्विनिंग वगैरे पण करू शकता सणासुदीला हो. वगैरे. आणि हा आपला मोरपिसाचा कुर्ता आहे. वा, हा प्रॉपर खादी लुक देतोय. हो, खादीच कापड आहे हे. प्रॉपर आहे. मस्त, खूपच सुंदर आणि सॉफ्ट आहे महत्वाचं. हो हो. ग्रेट. मंडळी, आम्ही जे काही कलेक्शन तुम्हाला दाखवलं ना त्याच्यामध्ये बरेच डिझाईन ऑप्शन्स आणि सोबत बरेच कलर्स पण अवेलेबल आहेत. ऑफकोर्स तुम्ही स्टोअरला या, मग तुम्हाला जास्त व्हरायटी पाहता येईल. किंवा जर तुम्ही पुणेकर नसाल, दुसऱ्या शहरातनं हा व्हिडिओ पाहताय, तर त्यांच्याकडे व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधून सुद्धा तुम्हाला शॉपिंग करता येईल. आता आपण पाहणार आहोत चिमुकल्यांचे आउटफिट्स, राईट? ओके. मी आधी मुलांचे दाखवते, मग आपण मुलींचे बघूयात. बरं. मुलांमध्ये सुद्धा साइजेस आपले 6 महिन्यापासून साधारण 5 वर्षाच्या मुलापर्यंतचे आहेत. वाव. हा पहिला आहे, ज्यावर मंकी आपण पेंट केलेला आहे. किती गोड. हे लिनन कॉटनचं फॅब्रिक आहे आणि त्याच्यावर केलेलं आहे. छान आहे. हे आपण बघतोय स्कूटर केलेली आहे पेंट.
ऍक्च्युअल स्कूटरचे जे स्टिकर मिळतात ना त्या पद्धतीचं वाटतंय, बट दिस इज प्रॉपर हँड पेंटेड आणि इतकं क्लासिक काम आहे हे. खूप छान. आणि त्याला छोटी छोटी फुलं पण दिली हो. आहेत. किती गोड. आणि अगेन हे बघा बटन्स वगैरे व्यवस्थित देण्यात आलेले आहेत बंडीचा लुक प्रॉपर. त्याला. हा आता आपण जिराफ पेंट केलेला आहे आणि खिशावर अशी फांदी केलेली आहे. सो तो किती त्याच्याकडे छान. बघतोय असं. किती गोड. मुलांना घातल्यावरती गंमत वाटली पाहिजे असं. एक्झॅक्टली. बनी केलेला आहे आपण अयो आणि किती गोड. गाजरं केलेली आहेत. खूपच छान आहे हे. सो कोणाचं बारसा आहे किंवा तुम्ही त्या बाळाला खूप दिवसांनी भेटणार असाल किंवा फर्स्ट बर्थडे आहे किंवा तर 5वा बर्थडे आहे, काय गिफ्ट द्यावं, तर खेळणी किंवा बाकी गोष्टी आपण देतच असतो. त्यांच्या घरात ऑलरेडी पसारा असतो, पण काय युनिक देता येईल, तर दिस इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आपल्याकडे प्राइस रेंज कशी जाते? लहान मुलांची आपली मुलांची साधारण प्राइस चालू होते 600 पासून ते 800 पर्यंत आणि मुलींची सुद्धा अशीच आहे 650 पासून साधारण 950 पर्यंत. सी बजेट फ्रेंडली, 1000च्या आत गिफ्ट ऑप्शन आहे तुम्हाला हे. 0 to 5 इयर्स, राईट? 0 to 5 इयर्स. आपण बघतोय पुढचा सायकल याच्यावर पेंट केलेली आहे आणि पक्षी आणि आहेत. पक्षी हा खिशाला मॅच होतील असे पेंटिंग केलेलं आहे. किती गोड. खूपच सुंदर. हे बाहेर बेबीला फिरायला वगैरे घेऊन जाताना पण हे घातलं जाऊ शकतं. बरं हे सगळे होम वॉश आहे की काय होम वॉश स्पेसिफिक आहेत. काळजी घेऊ शकतो? उलट करून तुम्ही मशीनला हे वॉश सहज करू शकता. बर, ग्रेट. ब्रश फक्त त्याला लावायचा नसतो. हा. पुढचा मुलांना विमान आणि जहाज याच्याशी फार अट्रॅक्शन असतं. हो. त्या यांनी केलेलं पेंटिंग आहे. खूपच छान. व्हेरी नाईस. अगेन प्युअर कॉटन फॅब्रिक खूप कमाल आहे. उन्हाळ्यात मुलांना फिरायला घेऊन जात असाल तर असं नक्की घेऊ शकता. आणि हे पुढचं खिशातनं माऊ बाहेर आली आहे. अयो किती गोड. हे खूप छान आहे. बग मार्क्स आहेत. म्हणजे असं काही मुलांना दिलं ना तर ते घालताना रडारड करणार नाही. फॉर शुअर. हे खूप छान आनंदाने आहे. घालतील. प्रिटी. आपण आता नेक्स्ट मुलींचं आउटफिट पाहतोय. ओके. पहिला हा आहे सिम्पल पॅटर्न केलेला आहे पण विथ हँड एम्ब्रॉयडरी आणि हँड पेंटिंग. अरे वा, खूपच छान आहे हे. फुलांचा फ्रॉक हे गार्डन मध्ये वगैरे जाताना घालण्यासाठी किती गोड आहे ना. प्रिटी. ह्याच्यामध्ये पण 0 to 5 इयर्स. 0 to 6 इयर्स. 6 इयर्स पर्यंत. ओके. हा पण फार गोंडसे हे न्यूबॉर्न बेबीजना वगैरे जेव्हा तुम्ही भेटायला जाता ना तर तेव्हा तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. प्रत्येकाकडे आउटफिट्स असावेत. आर्टिस्ट असेल, आर्टिस्टिक टच असेल ना त्याला तर ते अजून खूप कमाल वाटतं आणि गिफ्ट लक्षात राहतं की हे कोणी दिलंय म्हणून असं. हा एक उन्हाळ्याच्या दृष्टीने केलेला पॅटर्न. अरे वा. सी अगेन ह्याच्यावरती फुलांचं पानांची पेंटिंग आहे पण फुलांचे प्रॉपर पॅचेस लावण्यात आलेत. खूप छान दिसतंय. आणि हे नॉट वाला आहे. सो समोरून हे नॉट तुम्ही बांधू शकता. वा. हत्तीच्या सोंडेत फुगे आणि असे फुगे उडतायत. मस्त क्यूट फ्रॉक्स आहेत हे. आणि लहान बाळ ह्याच्यामध्ये खूप गोंडस दिसेल फॉर शुअर. हा आहे बनीचा ससा केलाय त्याच्यावर कारण ह्याच्या प्रिंट सुद्धा सशाच आहे. सो त्या दृष्टीने केलेला आहे. फक्त ह्याचा स्टॉक आता लिमिटेड आहे कारण की आमचं जानेवारीतच किड्सचं स्पेशल एक्झिबिशन झालेलं आहे. ओ मस्त. बरेच डिझाईन ऑप्शन्स आहेत. हा आपला डेझीचा आहे केलेला. अरे वा. सो तुम्ही मदर डॉटर कॉम्बो पण करू शकता. डेझीचं आपल्याकडे मटेरियल आहे, रेडीमेड आहे. सो ते विथ दिस फ्रॉक यू कॅन ऑल्सो पेअर. मस्त. आणि झिप सोबत तुम्हाला हुक पण अवेलेबल आहे, हे महत्वाचं. हा प्राजक्ताचा फ्रॉक आहे. आता संक्रांतीच्या वेळी खूप हा मुलींनी घालून आम्हाला फोटो पाठवलेला होता. आयु किती गोड. फ्रंट आणि हा असा बॅक असा पॅटर्न केलेला आहे. खूपच छान आहे. हे पण क्वालिटी महत्वाची मॅटर करते लहान मुलांच्या आउटफिट्स मध्ये. एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. परत पक्षी आपण केलेले आहेत पेंट. सो ह्याचं सुद्धा तुम्ही कॉम्बो मुलीचं आणि आईचं असं करू शकता. अरे वा, दिस इज नाईस. सनफ्लावर थोडस फंक्शनल किंवा जर का घालायचं असेल तर असे सुद्धा आपल्याकडे आहेत. हे रॉ सिल्कचं फॅब्रिक आहे. याला टॉर्सोला आपण अस्तर लावलेला आहे. बर बर, छान आहे पण हे पण. सो आता आर्टिस्टिक आहे म्हटल्यानंतर घरामध्ये कामी येणारं एक महत्वाचं प्रोडक्ट किंवा तर गिफ्टिंग साठी चांगलं असं ऑप्शन सुद्धा यांच्याकडे आहे. येस, म्हणजे आपण आत्ताच हे नवीन कोस्टर्स केलेले आहेत. सो ह्याच्यामध्ये आम्ही पेंटिंगचे पण कोस्टर्स करतो
आणि एम्ब्रॉयडरीचे सुद्धा कोस्टर्स असतात, की होल्डर्स असतात. सो हे आता आपण प्रॉडक्ट नवीन लॉन्च केलेलं आहे. मस्त. ह्याची काय रेंज जाते कोस्टरची? हे 120 ला आहेत ईच, आणि जर का तुम्ही 6च्या पेक्षा जास्त घेतले तर ते 110 ला आहेत. बरं. तर मंडळी, आज आपण अंजोर या ब्रँडला भेट दिली आणि जान्हवीने आपल्याला खूप छान पद्धतीने आर्टिस्टिक वेने तिने आपल्याला सगळं काही एक्सप्लेन केलं. एवढी फुलं आयुष्यात मी पाहिली होती, पण नावं मला पाठ नव्हती. आज ती तिच्यामुळे मला कळाली आहेत. थँक्स टू यू. पण महत्वाचं, इथे समज डायरेक्टली कोणाला यायचं असेल खरेदीला, तर किती ते किती आपण स्टोअर ओपन ठेवतो? ओके, आपला स्टुडिओ सकाळी साधारण 10:30 ला ओपन होतो, ते 6:30 वाजेपर्यंत चालू असतो, आणि 7ही दिवस आपला स्टुडिओ चालू असतो. वाह! 7 डेज वर्किंग आहे ते, सो त्यामुळे कधीही येऊ शकता इथे. बरं, आपण सोशल मीडियावरती कुठे-कुठे प्रेझेंट आहोत? आपण फेसबुकवर आहोत, इन्स्टावर आहोत, आणि व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ग्रेट. तर फेसबुक आणि सोबत Instagram वरती कोणत्या नावाने त्यांचा ब्रँड सर्च करायचा आहे, पेज सर्च करायचंय, ती नावं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. सोबत त्यांना जर ऑर्डर प्लेस करायची आहे, तर मग तुम्ही त्यांच्या WhatsApp नंबरवरती त्यांना संपर्क साधू शकता. स्क्रीनवर सुद्धा तो नंबर दिलेला आहे. आणि आता येऊयात मुद्द्यावर. इथे खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचं? आता आम्ही आहोत कर्वेनगर, पुणे येथे. एक्झॅक्टली कुठे? तर कर्वेनगरमध्ये आल्यानंतर कुलश्री सोसायटी लेन नंबर 2 ही लक्षात असू द्यात. इथेच याच लेनमध्ये अपोजिट साईडला माधव बागचं जे पुण्याचं कर्वेनगरचं ब्रांच आहे ना, त्याच्या अगदीच अपोजिट साईडला आहे मधुसूदन बंगला. या बंगल्यातच अंजोर हा ब्रँड स्थित आहे. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. शिवाय त्यांच्या गुगल मॅप्सची जी लिंक आहे ती तुम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. त्याच्यावर क्लिक करा, इझिली त्यांचं लोकेशन मिळू शकतंय. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. बिफोर एंडिंग, थँक्यू सो मच जान्हवी, इतकी छान माहिती दिली त्याबद्दल. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला, कलेक्शन कसं वाटलं, कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.